केंद्र सरकारकडून रेल्वेला 2.5 लाख कोटींचा अभूतपूर्व निधी। 1 लाख कोटींहून अधिकचा निधी प्रवाशांच्या सुरक्षेवरती खर्च करणार। नवीन कर रचनेमध्ये 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती 5% टॅक्स। करामध्ये 17,500 रुपयांच्या घरामध्ये फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शनवरती 50,000वरून 75,000वर। कस्टम ड्युटी कमी केल्यानं सोन्याच्या दरामध्ये मोठी घट। मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोनं 5,000नी स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अजित पवार आणि गिरीश महाजन यांची खडाजंगी। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमक। मार्जिन लोन मधून विरोधकांचे साखर कारखाने वगळण्यासाठी सहकार विभागाची हालचाल। संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांचा कारखाना वगळणार असल्याची चर्चा। नीट यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र सुधारित निकाल पुन्हा जाहीर होणार। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। एमसीए निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक हे विजयी। संजय नाईक यांचा 100हून अधिक मतांनी केला पराभव, तर खिलाडू वृत्तीनं पराभव स्वीकारतो, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरमधल्या सर्वच नद्यांच्या पातळीमध्ये वाढ। अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प। चांदोलीच्या विसर्गामुळे वारणा पात्राच्या बाहेर। काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।